हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे ते शेअर करणार आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं पायऱ्या केलेल्या आहेत. यू टर्नमध्ये पायऱ्या आहेत या. आणि खालच्या साईडला आम्ही राहत आहोत. खाली 2 रूम होत्या पहिले आणि त्याला आणखीन एक अटॅच केली, असं 3 रूम खाली झाल्या आता. ती पण रूम आत्ताच केलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या यू टर्नमध्ये पायऱ्या केल्यात, म्हणजे कसं वयस्कर जरी मंडळी असली तरी पण त्यांना असं पायदुखीचा काही त्रास होऊ नये म्हणून. आणि आपल्याला सामान हे ते नेण्यासाठी पण सोपं पडतं म्हणून. हे बघा, असं गेल्याबरोबर समोरच असा हॉल आहे. फरशीचं काम सुरू आहे सध्या. रूममधली फरशी झाली आहे, नंतर पायऱ्यावरची हे ते राहिलेली आहे. हे बघा, बाहेरून असा हॉल दिसतो. आणि हे खालच्या साईडला असं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आत्ताच फरशीचे लोक गेलेले आहेत आणि थोडीशी घाण पण खूप झालेली आहे. माती हे ते पडलेली आहे, वाळू ते सगळं. आणि वर अशी POP केलेली आहे, अशी डिझाईन केलेली आहे POPची. आणि व्हाईट कलरची शक्यतो फरशी वापरलेली आहे, सगळीकडं व्हाईट कलरचीच आहे. म्हणजे थोडंसं फ्लॅशी असते ना ती फरशी, मग उजेड पण पडतो त्याच्यामुळे. आणि हे बघा, इथं ही एक रूम आहे अशी. आणि मी थोडंसं बाहेरून दाखवते मी तुम्हाला हॉल. हे बघा, असं हॉलला अशा प्रकारचा दरवाजा केलेला आहे उजेडासाठी. पूर्ण स्लायडिंगचा दरवाजा केलेला आहे, म्हणजे उजेड पण येतो. आणि व्हिडिओ थोडा संध्याकाळच्या वेळेस काढल्यामुळे थोडासा असा अंधार वाटत आहे. आणि इथं अशी गॅलरी सोडलेली आहे, थोडं हवेसाठी अशी डिझाईन केलेली आहे. इथं गॅलरी, किचन आणि हॉल दोन्हीत एकच गॅलरी केलेली आहे. जागा कमी असल्यामुळे कमी जागेतच ॲडजस्ट केलं. हे बघा, हॉलमधून इकडं किचनला जाण्यासाठी एक एंट्री आहे. आणि हे अशा प्रकारचा स्लायडिंगचा दरवाजा केलेला आहे. 3 स्लायडिंग केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला जेवढी काही हवी तेवढीच आपण उघडू शकतो. 2 स्लायडिंग म्हणलं की ते थोडंसं वेगळंच दिसतं, मग त्याच्यामुळं असं 3 स्लायडिंगचं आता नवीन निघालेलं आहे, तसं केलेलं आहे. आणि काच पण काही जास्त असा ट्रान्सपरंट नाही, जसा इतर लोक बसवतात तसं नाही बसवला. असं थोडंसं हेच बसवलं आहे, ट्रान्सपरंट नाही आहे. हे बघा, हा झाला हॉल. आणि हॉलच्या नंतर बाहेरच्या साईडला, इकडच्या साईडला किचन आहे. म्हणजे प्रत्येक रूम वेगळी वेगळी सेपरेट केलेली आहे, अटॅच कोणतीच रूम केलेली नाही आहे. हे बघा, हे किचन. संध्याकाळच्या वेळेसचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं थोडंसं असं अंधार पडत आहे. हे बघा, इकडून एक गॅलरीमध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे, जो मगाशी मी हॉलमधून दाखवला तोच हा आहे दरवाजा. आणि ही गॅलरी ती एक. आणि हे बघा, एल शेपमध्ये किचन ओटा केलेला आहे. इथं 3 नळ केलेले आहेत, एक पिण्याच्या पाण्याचा, एक बोरच्या पाण्याचा आणि एक वरच्या टाकीचा. हे बघा असं. आणि वरच्या साईडला आपलं ड्राय किचन केलं आहे. ओव्हन किंवा मिक्सर हे ते इथं बसतं. आणि खालच्या साईडला पण आपलं भरपूर असं काही किचनच्या वस्तू बसतात, त्याच्यामुळे जवळच्या जवळच इथं पिन हे ते लाईटचं सोय हे ते सगळी इथंच केलेली आहे. आणि याला पण टाईल्स आम्ही अशा व्हाईट कलरमध्येच लावलेल्या आहेत, थोडासा उजेड पडावा याच्यासाठी. आणि इथं फ्रीजसाठी जागा, आणि इथं एक रॅक केलेला आहे भांडे हे ते ठेवण्यासाठी. आणि वर एक लेंटल केलेला आहे. बरेच जण म्हणले लेंटल किंवा रॅक नको, पण असं म्हणजे थोडंसं फर्निचर करायला वेळ आहे, मग तोपर्यंत एक रॅक असावं म्हणून करून घेतलं हे रॅक आणि लेंटल पण. या साईडला देवघर येणार आहे. हे बघा, इकडं आपलं स्टीलचं रॅक जे काही असतं भांड्यासाठी ते ठेवायचा विचार चालू आहे. हे बघा. आणि बाहेर आल्याबरोबर समोरच्या साईडला एक रूम आणि इकडच्या साईडला एक रूम, अशी रूम आहे. ते बघा, ही आहे मास्टर बेडरूम केलेली आहे एक ही. इथं POPची डिझाईन अशी केलेली आहे. किचनमध्ये एकदम साधी केली POPची डिझाईन, आणि इथं अशी केली. आणि हे फरशी याची पण झालेली आहे, जवळजवळ थोडंच राहिलेलं आहे इथं पण फरशीचं काम. थोडी कर्टिंग हे ते लावायची राहिलेली आहे. आणि इथं बेसिनसाठी जागा केलेली आहे. बेसिन, इकडच्या भिंतीला आरसा हे ते सगळं, मिरर हे ते. आणि इथं कमोड बसवायचं आहे. बाथरूममध्ये अटॅचच केलेलं आहे हे पण, टॉयलेट बाथरूम. इथं कमोड बसवायचं आहे. आणि दुसरं जे काही आहे एक टॉयलेट बाथरूम, तिथं इंडियन टॉयलेट बाथरूम असणार आहे ते. ही एक रूम आहे. ही पण बेडरूम म्हणून पण वापरू शकतो किंवा मुलांसाठी स्टडी रूम म्हणून पण. जोपर्यंत मुले शिकत आहेत तोपर्यंत स्टडी रूम आणि नंतर बेडरूमच होऊन जाणार आहे ही पण एक. हे बघा, अशी POPची डिझाईन केलेली आहे याला. आणि याला पण एक रॅक ठेवलेला आहे, कारण फर्निचर करण्यासाठी खूपच वेळ आहे आणि तोपर्यंत आपले कपडे किंवा इतर सामान बसावं ह्या दृष्टीने आम्ही एक रॅक करून घेतलं लगेचच.
याची फरशी पूर्ण झालेली आहे. आता थोडंसं ॲसिड टाकून धुवून देणार आहेत ते, मग नंतर मग डबल एकदा व्हिडिओ बनवणारच आहे मी. इथं बेसिन येणार आहे, आपलं बेसिन आणि वॉशिंग मशीन इथं बसणार आहे. हे इथं इंडियन टॉयलेट ठेवलेलं आहे, अटॅच बाथरूम आहे याला पण. हे बघा इथं थोडंसं उजेडासाठी अशी एक फिक्स काच बसवलेली आहे तिथं. ही अशी टाईल्स बसवलेली आहे याला. ही पूर्ण कॉमन आहे, ही टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही पण. आणि इथं वर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. वरचा व्हिडिओ खूपच पसार आहे, त्याच्यामुळं दाखवून पण काहीच फायदा नाही. सोलार हे ते सगळं बसवलेलं आहे वर. आणि पत्र्याचं एक अशी रूम काढल्यासारखं म्हणजे शेड मारल्यासारखं केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे. आता काम होत आलेलं आहे. काम झाल्यानंतर एक व्हिडिओ नक्कीच करणार आहे, जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा बाहेर आलं तर हे असं दिसत आहे. म्हणजे हे वरचा सगळ्यात वरच्या साईडचा जिना आहे हा. आणि हे असं किचन दिसतं इथून. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बांधकाम पण बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.